तुम्हाला आवडीचे काम मिळाले नाही तर जे काम मिळेल ते आवडीने करा, असा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला आहे. पण आवड आणि निवड एकच असेल तर व्यक्ती एखाद्या व्यवसायात कशी गरुड भरारी घेते याची प्रचिती बोरगावे ऑटोमोबाईलचे राजू बोरगावे यांच्या यशस्वी वाटचालीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. त्याबाबतची सविस्तर स्टोरी. नमस्कार, मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहताय विशेष जकास. राजीव बोरगावे यांच्या वडिलांचे दातेमाळा येथे दुचाकी दुरुस्तीचे मोठे वर्कशॉप होते. त्या काळात घाडगे पाटील ग्रुपने तयार केलेल्या लक्ष्मी गाडी म्हणजेच त्या काळात जिला गवाळ्यांची गाडी असे संबोधले जात होते त्याची विक्री ते करत असत. कालांतराने या गाड्यांची निर्मिती थांबली आणि वडिलांचा विक्री व्यवसायही थांबला. पण एखाद्या नामांकित मोटार कंपनीची डीलरशिप आपल्याकडे असावी हे स्वप्न वडील नेहमीच पाहत असत. पण हे स्वप्न राजू बोरगावे म्हणजेच त्यांच्या मुलाने पूर्ण करावे अशी जणू नियतीचीच इच्छा होती. 1990 साली डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करून राजू बोरगावे यांच्या मनाचा ओढा ऑटोमोबाईल व्यवसायाकडे होता. अखेर त्यांनी वडिलांना ऑटोमोबाईल व्यवसायात उतरणार असल्याचे सांगितले. त्यावर वडिलांनीही 1992 साली राजर्षी शाहू पुतळा जवळ एक छोटे सर्व्हिस सेंटर सुरू करून दिले. लहानापासूनच जी आवड जोपासली तोच व्यवसाय करायचा मिळाल्याने राजू बोरगावे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कष्ट कष्ट आणि कष्ट एवढे एकच ब्रीद त्यांनी डोळ्यासमोर ठेवले. सन 1994-95 या सालात हिरो होंडा गाड्यांचे खूपच शॉर्टेज होते. अशा वेळी या गाड्या जिथून मिळतील तिथून आणायच्या आणि ग्राहकांना द्यायचा असा चंगच त्यांनी बांधला. हिरो होंडा गाड्या मध्य प्रदेशातून रेल्वेने मिरजेपर्यंत आणायचे आणि इचलकरंजी परिसरात विक्री करायचा. हा व्यवसाय खूपच त्रासिक असला तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी तो सुरू ठेवला. त्यांच्या या कष्टाला फळ मिळून व्यवसाय वाढल्याने ज्या साईड मार्जिनच्या जागेत त्यांचे दुकान सुरू होते त्या मुख्य इमारतीतच त्यांनी व्यवसाय स्थलांतरित केला. त्या काळात टीव्हीएस गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन राजू बोरगावे यांनी टीव्हीएस गाड्यांची विक्री व सेवा देण्यास सुरुवात केली. टीव्हीएस कंपनीने 2000 साली इचलकरंजीचे उपविक्रेते म्हणून बोरगावे ऑटोमोबाईलची नेमणूक केली. त्या काळात बोरगावे यांनी केलेल्या गाड्यांची विक्री आणि ग्राहकांनी दिलेला विक्री पश्चात सेवा याची दखल घेत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देत राजू बोरगावे यांना मेन डीलरशिप बहाल केली. मेन डीलरशिप मिळाल्याने बोरगावे यांचा उत्साह द्विगुणी झाला. पण याच काळात त्यांच्या मागे नेहमी खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या वडिलांचे ब्रेन ट्यूमरने निधन झाले. वास्तविक नामांकित मोटार कंपनीची मेन डीलरशिप मिळावी हे वडिलांचे स्वप्न आज राजू बोरगावे यांनी पूर्ण केले होते. पण हे यश पाहण्यासाठी वडील हयात नसल्याचे दुःख बोरगावे यांना नेहमीच राहिले. मेन डीलरशिपचे शिवधनुष्य पेलताना कंपनीच्या नियमाप्रमाणे काम, ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता आणि पैशाचे नियोजन या अवघड गोष्टीही त्यांनी लिलिया पार पडल्या. यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीसह भाऊ, बहीण, भाऊजाईचे सहकार्य लाभले. स्पेअर पार्ट विभागाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीने सांभाळली. डीलरशिपच्या पहिल्याच वर्षात कंपनीकडून स्पेअर पार्ट टार्गेट पूर्ण केल्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना 2010-11 साली गोवा येथे झालेल्या कंपनी मीटिंगच्या स्कूटर व मोटरसायकल या दोन्ही क्लासमध्ये मार्केट शेअर ग्रोथचा पुरस्कार मिळाला. 2013-14 मध्ये जास्तीत जास्त वॉरंटी केल्याचा पुरस्कार तसेच 14 व 2016 या दोन्ही वर्षांमध्ये सीझनचा हायस्पीड स्कूटर सेलिंग पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीनच दुणावला. उद्योगाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने राजू बोरगावे यांनी 2011 मध्ये कुरुंदवाड तर 2014 मध्ये अत्तिग्रे येथे सब डीलरची नेमणूक केली. आजचे हे यश आई वडिलांचा आशीर्वाद, कुटुंबियाची साथ, सहकाऱ्यांचे कष्ट आणि ग्राहकांचा विश्वास या जोरावरच मिळाल्याचे बोरगावे सांगतात. व्यवसायाबरोबरच राजू बोरगावे हे सामाजिक व क्रीडा क्षेत्रांमध्येही काम करत आहेत. ते स्वतः हॉकी खेळाडू असून महाराष्ट्र स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून आजही हॉकीशी जोडले आहेत. हॉकी संघटनेच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू निर्माण करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करताना त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला आहे. छोट्या ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटरचे मालक ते टीव्हीएस
सुझुकीचे मेन डीलरशिप हा त्यांचा प्रवास आजच्या तरुणांना नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.